श्री स्वामी समर्थ। तर गुरुग्रह मजबूत करण्यासाठी प्रत्येक गुरुवारी तुम्हाला काही उपाय करायचे आहेत, जे उपाय केल्याने तुमच्या अनेक समस्या दूर होतील। आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे, घरामध्ये खूप संकट येतात, पैशाची समस्या आहे, तर गुरुग्रह मजबूत करण्यासाठी प्रत्येक गुरुवारी हे उपाय तुम्हाला करायचे आहेत। तर सकाळी उठल्याबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकून आंघोळ करायची आहे। त्याचप्रमाणे आपल्या मुख्य चौकटचा दरवाजा चौकट स्वच्छ करून त्याच्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे, कारण हळदीचं लेपन केल्याने घरात नकारात्मक शक्ती येत नाही, प्रवेश करत नाही आणि माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते। तर हळदीचं लेपन झाल्यानंतर तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा करायची आहे। एक लोटा पाणी घ्या, त्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाका आणि ते पाणी केळीच्या झाडाला अर्पण करा। अर्पण करते वेळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा। त्याचप्रमाणे केळीच्या झाडाला म्हणजेच थोडीशी चण्याची डाळ आणि गूळ हा नैवेद्य अर्पण करा, कारण केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो। तर त्या दिवशी तुम्ही केळी दान करा, शक्यतो केळी खाऊ नका, तुम्ही दान करा। पिवळी वस्तू त्या दिवशी तुम्ही दान करा, जसं की बुंदीचे लाडू आणि पिवळे कपडे नक्कीच घाला। पिवळे कपडे घालून तुम्ही भगवान विष्णूची माता लक्ष्मीची पूजा करा, कारण असं म्हणतात जर गुरुग्रह कमजोर असेल तर आपल्याला पिवळे वस्त्र जर आपण घातले तर आपला गुरुग्रह मजबूत होते। त्याचप्रमाणे बुंदीच्या लाडवाचं एक तरी लाडू गुरुवाराच्या दिवशी दान करा, कारण दान केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या आहेत त्या समस्या दूर होतात। तर गुरुवारच्या दिवशी पिवळ्या वस्तूंचं खूप महत्त्व आहे। जर जेवणामध्ये तुम्ही पिवळी वस्तू वापरली, जसं की बेसन, चण्याची डाळ ह्या वस्तू जर जेवणामध्ये तुम्ही वापरल्या तर आपला गुरुग्रह मजबूत होतो आणि अनेक समस्या आपल्या जीवनातून दूर होतात। तर हे काही उपाय आहेत जे गुरुवारच्या दिवशी केल्याने आपला गुरुग्रह मजबूत होतो, आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो। तर हे उपाय अवश्य करून बघा। तर माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूया नवीन माहिती सोबत। श्री स्वामी समर्थ।